Cancer Healer Center, a new beginning. शिवतीर्थ निवासस्थानी राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेंमध्ये डिनर डिप्लोमसी. दोघांमध्ये सव्वा तास बंद दाराआड चर्चा. राजकीय भेट झाल्याची सूत्रांची माहिती. राज ठाकरेंसोबतच्या भेटीमध्ये कोणतीही राजकीय चर्चा नाही. बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा मिळाला. मनसे आणि मामचे विचार मिळते जुळते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची सूचक प्रतिक्रिया. दारात आलेल्या कुत्र्याला तुकडा टाकायचा असतो. भिडे गुरुजी विसरले असतील. मनसे राजू पाटलांच्या ट्विटनंतर सोशल मीडियावर तर्कवितर्क. संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा वाघ्या तर नव्हता ना. कुत्रा चावल्याचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टावर चालला पाहिजे. आमदार अबोल मिटकरींचा खोचक टोला. डॉक्टरांचा सल्ला ऐकला नाही. प्रेग्नन्सीचा अट्टहास धरला गेला. कृत्रिम गर्भधारणा केल्यामुळेच गुंतागुंत झाली. पुण्यातील गर्भवती मृत्यू प्रकरणासंदर्भात आयएमएचे महाराष्ट्र अध्यक्ष डॉक्टर संतोष कदम यांची प्रतिक्रिया. डॉक्टर सुश्रुत घैसास आणि टीम अहवालामध्ये दोषी. चौथा अहवाल आल्यावर भिसे कुटुंबाला न्याय मिळेल. भाजप आमदार अमित गोरखेंची प्रतिक्रिया. इंडियन मेडिकल असोसिएशनच्या पाठीशी घैसासांना पाठीशी घालत असल्याचाही आरोप. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद डॉक्टर सुश्रुत घैसास यांना सुनावणीसाठी बोलावणार. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामधील गर्भवती मृत्यू प्रकरणी पुढील आठवड्यापासून सुनावणी. ईश्वरी भिसे मृत्यू प्रकरणी थोड्याच वेळात ससून रुग्णालयाचा अहवाल सादर होणार. ससूनचे डीन एकनाथ पवार आज सरकारला अहवाल पाठवणार. नाशिकच्या वादग्रस्त धार्मिक स्थळावरील अनधिकृत बांधकामावर कारवाई. काठेगल्ली परिसरामध्ये पोलिसांचा कडक बंदोबस्त. ट्रस्टला म्हणणं मांडण्यासाठी दिलेली मुदत संपल्यानं पालिकेकडून तोडक कारवाई. नाशिकमधील वादग्रस्त धार्मिक स्थळ प्रकरणी मध्यरात्रीत दगडफेकीची घटना. 21 पोलीस जखमी. वाहनांचंही नुकसान. जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुरांचा वापर. काठेगल्ली परिसरात तणावपूर्ण शांतता. आमच्या शिबिरात अडथळे आणण्याचा प्रयत्न. दंगलीसाठी भाजपवाले आधी मुहूर्त काढतात. नाशिकातील धार्मिक स्थळावरील कारवाईनंतर संजय राऊतांचा आरोप. लाडकी बहीण योजनेतून 8 लाख महिला कमी केल्यात. आता सत्ताधाऱ्यांचेच लोक कोर्टातून लाडकी बहीण योजना बंद करतील. नाशिकमधील शिबिरातून आदित्य ठाकरेंचा सरकारवर निशाणा. विरोधक काहीही अफवा पसरवत राहिले तरी लाडकी बहीण योजना बंद होणार नाही. महायुती सरकारच्या पाठीशी नरेंद्र मोदी आहेत. सर्व योजना सुरू राहतील. उपमुख्यमंत्री शिंदेंचं उत्तर. अमरावती विमानतळावर पहिल्या विमानाचं लँडिंग. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते उद्घाटन. उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंसह नवनीत राणाही उपस्थित. निलंबित पोलीस अधिकारी रणजित कासले पोलिसांना शरण येणार. व्हिडिओ शेअर करत माहिती. वाल्मिक कराडच्या एन्काउंटरबाबत कासलेंचा धनंजय मुंडेंवर आरोप. पुण्यासह छत्रपती संभाजीनगरात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं आंदोलन. परीक्षा पुढे ढकलण्यासह पदांची संख्या वाढवण्याची मागणी. मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा. आयोगाच्या वयवाढीच्या निर्णयामुळे 480 जागांची जाहिरात तुटपुंजी. जागावाढ करण्यास अडचणींचं कारण नाही. एमपीएससी विद्यार्थ्यांच्या मागणीसंदर्भात शरद पवार मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार. Cancer Healer Center, a new beginning.